स्वच्छ सागर, सुरक्षित सागर किंवा क्लीन कोस्ट सेफ सी म्हणजेच किनारा स्वच्छ तर सागर सुरक्षित, ही सागर स्वच्छता मोहीम दिनांक 5 जुलै 2022 पासून आपल्या देशात राबवायला सुरुवात झाली. 75 दिवसांची ही मोहीम आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणजेच इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे 17 सप्टेंबर 2022 या दिवशी संपन्न होईल. आपल्यासाठी म्हणजेच आम्हा गोवेकरांसाठी सागर किंवा महासागर नेहमीच महत्त्वपूर्ण राहिला आहे. अगदी उत्सुकतापूर्ण दृष्टीतून सागराचा अभ्यास करायचा ठरवला तर आपल्या देशाच्या समुद्र किनाऱ्याची लांबी 7,500 किलोमीटरपेक्षा सुद्धा अधिक आहे. महासागराला रत्नांची खाण म्हटलं जातं. यातली अतिशयोक्ती बाजूला ठेवली तर हा महासागर अनेक जैवविविधता आणि समुद्री स्रोतांचा भांडार आहे. परंतु व्यावसायिकीकरण, लोकसंख्या वाढ आणि सागरी कायद्यांच्या ज्ञानाअभावी आपण त्यांची उपयुक्तता आणि अस्तित्वच धोक्यात आणतो आहे हे निश्चित. आपल्या देशाचा दक्षिणेकडील भाग अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या 3 जलाशयांनी वेढलेला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 1/4पेक्षा अधिक लोकवस्ती किनारी भागांवरती आहे. मुंबई, कलकत्ता, मद्रास, कोचीन, तिरुवनंतपुरम, विशाखापट्टणम, गोवा ही बंदरं किंवा आजची प्रमुख शहरं सागरी किनाऱ्यांवरच वसलेली आहेत. सागरी व्यापारात दिवसेंदिवस वाढ होते. पकडल्या जाणाऱ्या एकूण माशांपैकी 56% मासे आपल्याला सागरातूनच मिळतात. प्रथिनयुक्त आहार म्हणून गरिबांसाठी मासे हेच स्वस्त आणि परवडणारं अन्न आहे. परंतु अलीकडे म्हणजे साधारण गेल्या काही वर्षात सागरी प्रदूषणामुळे, अस्वच्छतेमुळे निरोगी मासे मिळणं कठीण झालं आहे. केवळ मासेच नव्हे तर सागरातील इतर जैवविविधतेच्या अस्तित्वावर सुद्धा गदा येऊ लागली आहे. या सागरी प्रदूषणास ज्या अनेक बाबी जबाबदार आहेत त्यातली सगळ्यात प्रमुख म्हणजे प्लास्टिकचा अतिरेकी वापर. प्लास्टिकचा अतिरेकी वापर थांबवणं किंवा त्याला आळा घालणं आपल्याच हातात आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. कुठलीही प्लास्टिकची वस्तू अथवा पिशवी टाकून देण्यापूर्वी ती पुन्हा एकदा आपण वापरू शकतो का असा विचार करण्याची सवय लावावी किंवा प्रत्येकानेच ती लावून घ्यावी. आपण समुद्रकिनारी सहलीसाठी फिरण्यासाठी जातो तेव्हा बरोबर खाद्यपदार्थ नेतो. ते घरगुती असले तरी किंवा बाहेरून विकत घेतलेले असले तरीही ते प्लास्टिकमध्येच असतात. पाणी अथवा पेय, सॉफ्ट ड्रिंक्ससुद्धा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येच असतात. आपण आपलं काम झालं की ते तिथेच किनाऱ्यावर टाकून परत येतो. ते आपण आपल्याबरोबर घेऊन येऊन घरच्या कचऱ्यात टाकणं हे अधिक योग्य आहे. पण ते पटणं आणि पटवून देणं हे सुद्धा सध्या कठीण होऊन बसलंय. प्लास्टिकच्या पिशव्या किंवा रॅपर्स जरी घरी आणले तरी बाटल्या मात्र तिकडेच फेकल्या जातात. कारण त्यांचं आकारमान अधिक असतं, आणायला कटकट वाटते आणि परत एवढे लोक टाकतात त्यात माझ्या 2 बाटल्या एक्स्ट्रा गेल्या तर काय बिघडलं, हा एक अतिसामान्य विचार त्यामागे असतो. गेल्या वर्षी वसुंधरा दिनाच्या दिवशी प्लास्टिक नियोजनाविषयी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यातला एक व्हिडिओ मला खूप आवडला. त्यात वेस्ट किंवा टाकाऊ पिशव्या प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवा आणि बाटलीत प्लास्टिकचा कचरा अगदी ठासून भरा. तसं केलं तर साधारणपणे एक बाटली पूर्णपणे भरायला निदान 15 दिवस तरी लागतात. म्हणजे 15 दिवसात आपण एकदाच कचरा कचरेवाल्याकडे देऊ लागलो तरी त्याच्या चेहऱ्यावरचं सुद्धा हलकंसं स्मित झळकेल बघा. आणि हो, अशा पाण्याच्या रिकामी बाटल्यांमध्ये कचरा आणि वाळू भरून त्या बाटल्यांचा उपयोग घराच्या बांधकामात सुद्धा केला आहे. पुण्यात आहे हे घर. अलीकडेच मडगावच्या एका शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशा बाटल्या भरून आणा असं सांगितलं आणि त्या शाळेत शिकणारी आमची एक शेजारी जी 3रीत आहे ती माझी मैत्रीण धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली, आता त्या बाटल्या तू कचऱ्यात नको टाकूस, मला दे, कारण आमच्या शाळेत त्या बाटल्यांपासून आम्ही ब्रिज बांधणार आहोत. मला वाटतं याच वयाच्या पिढीला हे प्लास्टिक वापराचे नियम शिकवले जावेत.
कारण या वयात शिकून घेण्याची आणि शिक्षक म्हणतील ते करण्याची त्यांची तयारी असते. मी बाटल्यांमध्ये कचरा भरून वेळ फुकट घालवते असं म्हणणारी तिची आई आज लेकीच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये कचरा भरायला लागली आहे. सर्वसाधारणपणे प्लास्टिकची पिशवी आपल्याकडे आली की ती स्वच्छ धुवून नंतर त्या बाटल्यांमध्ये भरावी, कारण प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा हा एक महत्त्वाचा नियम आहे. मला वाटतं ह्या काही सवयी आपण प्रत्येकानेच लावून घेतल्या तर खरंच अनेक गोष्टींना आळा बसेल. समुद्रकिनारा जर स्वच्छ ठेवला नाही तर सागर प्रदूषण वाढेल यात शंकाच नाही. आणि मग ते परिणाम सागरातील सजीवांबरोबरच आपल्यालाही पर्यायाने भोगावे लागतील. आपल्याला माहीत आहेच की सागर खाद्य आणि अन्य उत्पादनाचा महत्त्वाचा स्रोत आहे. पृथ्वीच्या जलवायूचा नियंत्रक आहे. दिवसा समुद्री वारे आणि रात्री जमिनीवरचे वारे निर्माण करून तो किनाऱ्यालगतचं तापमान नियंत्रित करतो. मान्सून हवा निर्माण करणं हे सुद्धा सागराचंच काम आहे. या मान्सूनवरच आपली शेती आणि उपजीविका अवलंबून असते. प्रदूषण ही आपल्याला मिळालेली औद्योगिकीकरणाची किंवा प्रगतीची भेट आहे असं म्हणतात, कारण मनुष्य जशी जशी प्रगती करू लागला तसे कचरा आणि निरुपयोगी पदार्थांचे प्रमाण आणि घातकता वाढतेच आहे. पूर्वी घरगुती कचरा आणि मलमूत्र सहजपणे नदीत सोडलं जायचं. आता ते प्रमाण इतकं वाढलं आहे की नदी स्वतःच दूषित होऊन ते उपद्रवी घटक सागरापर्यंत पोहोचवते. त्यामुळे कीटकनाशकं, कचरा यांच्या वापरातला साधारणपणे 1/4 भाग समुद्राला जाऊन मिळतो. त्यात निरनिराळे धातू, रेडिओधर्मी पदार्थ यांचाही समावेश असतो. कारखाने आणि वीजनिर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणावर निघणारं गरम पाणी समुद्रात सोडल्यामुळं समुद्राचं तापमान खूप वाढतं आणि त्यातील सजीवांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. सागर, महासागर यांच्या वापराबाबत काही कायदेसुद्धा आहेत. सामान्य माणसाला त्यांची जाणीव नसते. ती करून देणं आणि ती अंमलात आणायला लावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. समुद्री व्यापार किंवा नौकानयन हा एक मोठा व्यापार अथवा व्यवसाय बनलेला आहे. एका जहाजावर नोकरी करणाऱ्या गृहस्थांकडून खूप महत्त्वाची माहिती मिळाली. पूर्वी जहाजं समुद्रात आत असायची तेव्हा उष्ट खरकटं किंवा उरलेलं जेवण थेट समुद्रात टाकलं जायचं, कारण त्यावर मासे किंवा इतर सजीवांचं पोषण व्हायचं. पण आता मात्र कायद्यानं त्याला बंदी आहे, कारण त्यामुळे प्रदूषण वाढण्यास मदत होते. जेवणा खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे पदार्थातलं प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण आता वाढल्यामुळे सजीवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आता हे उष्ट उरलेलं जेवण कचरा पिशव्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं जातं. अर्थात बोटीवर त्याकरता वेगळे फ्रीज असतात आणि बंदरावर आल्यानंतर ते तिथल्या कायद्याप्रमाणे एखाद्या एजन्सीकडे सुपूर्द केलं जातं आणि त्याची विल्हेवाट लावली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट समजली ती म्हणजे बोटीवरील संडास, बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठी टॉयलेट क्लिनर्सचा म्हणजे रासायनिक द्रव्य वापरण्यास बंदी आहे, कारण त्यामुळेही सागरातील जीवसृष्टीला धोका संभवतो. आणि तसा रसायनांचा वापर केला तर आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार त्या आस्थापनाला शिक्षा किंवा दंड भरण्यास सामोरं जावं लागतं. हे ऐकल्यावर लक्षात आलं की या जाहिरातीच्या युगात किती धोकादायक वस्तूंचा वापर आपण आपल्या नकळत करतो आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीचं जगणं समस्यामय किंवा कठीण करून ठेवतो आहोत. तेलवाहू जहाजांमुळे सुद्धा सागर प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे. भारताच्या जवळच्या सागरांना सर्वात जास्त हानी पेट्रोलियममुळेच होते, परंतु संपूर्ण जगात वापरला जाणारा पेट्रोलियमचा खूप मोठा भाग मध्य पूर्व देशातून मिळतो आणि तिथून इतर देशात पाठवल्या जाणाऱ्या पेट्रोलियमपैकी 43% व्यापार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून केला जातो. त्यामुळे या सागरांमध्ये पेट्रोलचं अधिक प्रमाण मिळतं. कधीकधी ही जहाजं म्हणजेच तेलवाहू जहाजंसुद्धा दूरवर समुद्रात धुतली जातात. त्यावेळेससुद्धा त्यातलं तेल सागरात पडतं
आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे आपल्या पश्चिमी किनाऱ्यांवर पोचतं. या आणि अशा अनेक नैसर्गिक मानवनिर्मित समस्यांच्या निवारणासाठी आपण काही प्रगतीचा मार्ग सोडू शकत नाही, पण इतर उपाय मात्र नक्कीच करू शकतो. आपलं पर्यावरण स्वच्छ, स्वास्थ्यवर्धक आणि प्रदूषणविरहित ठेवण्यासाठी राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यांना हातभार लावणं, नियमांचं काटेकोर पालन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्लास्टिकच्या बेसुमार वापराचा आणि इतर प्रदूषणाचा समुद्रावर खोलवर होणारा परिणाम लक्षात घेऊन भारत सरकारनं जाहीर केलेल्या या स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहिमेत सहभागी होणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आपणही या मोहिमेचा एक भाग होऊन सागर संरक्षणाचा थोडा भार उचलू शकतो आणि सागरातील जैवविविधता, अधिवास, मत्स्यसंपत्ती, मानवी आरोग्य आणि अर्थकारण यांची स्थिती सुधारण्यास सुद्धा कारणीभूत होऊ शकतो. घरगुती कचरा किंवा मलमूत्र निस्सारणासाठी सुलभ शौचालयं किनारी प्रदेश आणि लोकवस्तीत सुद्धा झपाट्याने उभारली जावीत, जी सरकारच्या पुढाकारामुळे बांधली जाऊ लागली आहेत. पण त्यामुळे इंधन समस्याही सुटेल, कारण घरगुती कचऱ्यातून प्रथम अज्वलनशील पदार्थ बाजूला काढून उरलेला ज्वलनशील कचरा वीज निर्मितीत इंधनाप्रमाणे इतर इंधनात मिसळून जाळला जाऊ शकतो. तसंच खत बनवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो. कधीकधी कचरा जमिनीत पुरला जातो तेव्हा पुरेशी काळजी घेणं आवश्यक असतं. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आग्रहावरून भारत सरकारच्या या मोहिमेला विविध मंत्रालयं, निमसरकारी संस्था आणि अनेक शैक्षणिक संस्थांनी सुद्धा आपला पाठिंबा आणि सहभाग दिला आहे. ही मोहीम म्हणजे भारतातल्या निवडक 75 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबवून समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता आणि आरोग्य याकरता जवळजवळ दर किलोमीटर समुद्रकिनाऱ्यामागे 75 म्हणजे साधारण 75,000 स्वयंसेवक किनाऱ्यालगत कार्यरत असतील. त्या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी त्रिसूत्री दिली आहे. ती म्हणजे कोणत्याही वस्तूचा जबाबदारीपूर्वक वापर करा, घरच्या कचऱ्याचं विधिवत वर्गीकरण करा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. या त्रिसूत्रीचं पालन जर प्रत्येक सुज्ञ नागरिकाने केलं तर या पृथ्वीचं, सागराचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल ठरेल. 10 करोड रुपये खर्च असणाऱ्या या मोहिमेची सांगता 17 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजे इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डेच्या दिवशी होईल. 17 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी नाव नोंदणीकरता आणि जनजागृतीकरता इकोमित्रम हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. ही मोहीम म्हणजे विश्वातील समुद्रकिनारा स्वच्छताकरणाची इतक्या मोठ्या भव्य प्रमाणातली पहिलीच मोहीम आहे. तिला भरपूर प्रतिसाद देऊया आणि आपले सागर किनारे स्वच्छ आणि सुरक्षित करूया.